नमस्कार. राधा किचन मध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज मी तुम्हाला हे कच्च्या कैरीची लोणजी म्हणजे मेथी आंबा करून दाखवणार आहे. हे गावरानी कैरी आहे छोटे छोटे. तर आता याची मी पहा कसे करते, तुम्ही करून बघा एक वेळा. खूप सुंदर होते याचे. तर हे मी आता करून दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे, हे पहा, हे मेथी. मेथी म्हणजे मेथी पाहिजेच याच्यात. मेथी दाणे आहे हे. मेथी दाणा आणि मोहरी, जिरं, मीठ, तिखट आणि हे कोथिंबीर, सांबार आणि हे आलं लसणाचं पेस्ट, अजून हळद, गूळ घेतलेला आहे त्याच्यात. हे आंबा म्हणजे कसं आंबट असते ना, तर गूळ त्याच्यात आवर्जून टाकाच लागते. तर हे गूळ घेतलेलं आहे. आता पहा, मी हे कसं करायचं तुम्हाला दाखवत आहे. खूप सुंदर होते हे. पहा, लोणचं, लोणजी आधी म्हणजे कसं खेड्यापाड्यात जेव्हा लग्न व्हायचे तेव्हा म्हणजे शेव, बुंदी, लोणजी हे राहायचीच जेवणात. आता तर ते बफेची पद्धत आली. बफे म्हणजे उभ्यानं जेवण करा, जे जे लागलं ते. पण ते लोणजी म्हणजे जेवणात राहायचीच. खूप छान. आता पण खेडोपाडी लोणजीचा प्रकार असतेच, जेवणात लोणजी वाढतात. तर आता हे पहा, मी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते लोणजी. तर सध्या मी आता हे कापून दाखवणार आहे तुम्हाला आंबे. हे कापून घेणार आहे आपण. धुवून ठेवलेले आहे मी आंबे. आपल्याला कापायचेच आहे फक्त. हे पहा, छान छोटे छोटे आंबे आहेत. आणि याची लोणजी, हे आतलं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप सुंदर लोणजी होते पहा. ते सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे करायची. कोणी कसे करतात, कोणी कसे करतात. तर आता मी हे वेगळ्याच पद्धतीने करणार आहे. करून बघा तुम्ही एक वेळा. पहा, आता आपलं हे आंबे कापून झालेले आहे. पहा, सुंदर छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे मी मस्त. म्हणजे खायला पण खूप छान होते छोट्या छोट्या फोडी, आणि खूप चविष्ट होणार आहे. तर पहा, आता याचे हे बिया आहे मी काढून घेणार आहे. कोणी कोणी या बियाची पण भाजी करतात. खूप सुंदर भाजी होते याची. तर हे पहा, मी आता हे फोडी कापून घेतलेले आहे आंबे. आता पहा, मी गॅस चालू करत आहे. आता आपण ही लोणजी करत आहे. हे पहा, खूप सुंदर होते लोणजी. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला तोंडाला चव वगैरे नसली तर आपण हे लोणजी करतो. म्हणजे तोंडाला चव, एखादे कोणी म्हणतात का आपल्या तोंडाला चव नाही आहे, काहीतरी पाहिजे, आणि उन्हाळ्याचे असे आंबट किंबट प्रकार असले तर खूप आवडीनं खातात लोक. तर आपण आता पहा, हे लोणजी फोडणी देणार आहे मी. आता त्याच्यासाठी हे साहित्य तुम्हाला सांगितलंच आहे मी. गूळ, हळद वगैरे, आणि विशेष करून मेथी घेतलेली आहे. आणि हे मेथी अजिबात कडू लागत नाही. लोणजीला खूप छान चव येते. पाहता, मी मोहरी टाकलेली आहे. आणि मोहरी तडतडली म्हणजे जिरं टाकणार आहे याच्यात. जिरं झाल्यावर मग आपण तिखट, मीठ सर्वच टाकणार आहे याच्यात. पहा, आता हे जिरं टाकते मी. 1 चमचा जिरं टाकलेला आहे. आणि हा आलं लसणाचा पेस्ट हा टाकत आहे. हा. आणि आता याच्यात हे मेथी मेथी पण टाकून देणार आहे. हे पहा, खाताना मेथीचे दाणे आपल्या तोंडाला येतात ना, तर इतकी सुंदर त्याची चव येते. खूप छान लागते. आता आपण याच्यात तिखट, हळद, मीठ टाकून देणार आहे.
थोडं पाणी टाकणार आहे ह्याच्यात. आपल्याला फोडी टाकून देणार आहे ह्याच्यात. खूप सुंदर होते, पहा, करून पहा तुम्ही एक वेळा. खूप छान होत आहे. आणि याच्यात आपण आता गूळ आणि कोथिंबीर हे पण टाकून देणार आहे. आधी मी आपल्याला शिजवायचं आहे हे, त्या हिशोबाने मी पाणी टाकून देते याच्यात, म्हणजे ह्या फोडी आपल्या शिजल्या पाहिजे. गूळ टाकल्यावर छान कलर येते याला, लोणजीला, पहा. आता शिजत आहे हे. थोडी कोथिंबीर आता टाकून देते, म्हणजे ते छान टेस्ट येते त्याला. फॅन बंद कर दीजिए. पहा, खूप छान लोणजी होते. तुम्ही करून पहा अशी. छान मेथी टाकून, याला मेथी आंबा पण म्हणतात, मेथी आंबा लोणजी. तर याच्यात मी गूळ थोडं टाकलेलं आहे, अजून गूळ टाकून देते, म्हणजे खूप छान होणार आहे हे लोणजी. खाल्ल्यावर आपल्याला माहित पडेल का हे किती सुंदर लोणजी झालेली आहे. आता हे शिजत आहे. शिजल्यावर तुम्हाला दाखवते मी. कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे मी पूर्ण. थोडं मीठ टाकते, आधी टाकलेलं आहे, आता थोडं अजून टाकते. किती छान शिजत आहे आपली लोणजी. शिजल्यावर याची टेस्ट आपल्याला माहीतच पडते किती सुंदर होते. अर्धे झालेले आहे आपले आंबे, थोडे शिजायचे आहे. पहा, पूर्ण शिजले म्हणजे छान आपल्याला माहित पडते हे लोणजी मेथी आंबा किती सुंदर झालेला आहे. छान टेस्ट येते याची. आपण मेथी टाकली आहे ना, मेथीमुळे या आपल्या आंब्याच्या फोडीला खूप छान चव येते. गूळ आणि मेथी टाकलेलं आहे आपण. झाल्यावर तुम्हाला दाखवतेच मी का किती सुंदर झालेले आहे हे.
पहा आता आपले होत आलेले आहे हे मेथी आंबा. थोडं शिजलेलं आहे तर थोडं शिजायचं आहे. छान झालेली आहे पहा. तुम्हाला काढून दाखवतेच मी किती छान झालेला आहे आपला मेथी आंबा. छान मी छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे, म्हणजे खायला पण छान लागतात ते, वाया नाही जात. तुम्ही करून बघा एक वेळा. पहा किती सुंदर होते हा मेथी आंबा. हे आपल्याला शिजवा लागते ना, शिजल्याशिवाय आपण काढू नाही शकत, म्हणून थोडं पाणी आपल्याला जास्त टाकावं लागते याच्यात. पहा आता आपला हा मेथी आंबा झालेला आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवत आहे मेथी आंबा. पहा किती सुंदर झालेला आहे. आता गॅस बंद करत आहे मी आणि पहा हे काढून दाखवत आहे. हा आपला मेथी आंबा झालेला आहे. पहा छान हे फोडी पण शिजलेले आहे आपल्या. हे पहा किती सुंदर झालेला आहे आपला मेथी आंबा. हे पहा याच्यात आपले मेथीचे पण दाणे दिसत आहे. एक 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 आपले मेथीचे दाणे पण आहे याच्यात. पहा खूप सुंदर मेथी आंबा झालेला आहे. हे पहा किती सुंदर मेथी आंबा झालेला आहे आपला. तर हे असं करून पहा तुम्ही एक वेळा मेथी आंबा. हे पहा खूप छान झालेला आहे. छोटे छोटे आंबे, गावरानी आंब्याचा मी मेथी आंबा केलेला आहे. पहा किती सुंदर झालेला आहे मेथी आंबा. तर असं तुम्ही करून पहा एक वेळा. खूप चव येते. खाऊन पण पहा आणि करून पण पहा. सुंदर आपला मेथी आंबा झालेला आहे. मी हे मेथी आंबा करून दाखवलेला आहे. गावरानी आंब्याचा मेथी आंबा पहा किती सुंदर झालेला आहे. हे पहा खूप सुंदर झालेला आहे मेथी आंबा. आता आपण याची चव घेणार आहे, मेथी आंब्याची खाणार आहे. तुम्ही पण खाऊन पहा हे. हे पहा